खेळू पाठवायचा आहे, तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. जर पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर 12 खेळू आला नाही तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी लगेच यायचं आहे. बारा खेळाडू फक्त लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला. अबी 11 5 रनची पेनल्टी मिळेल. अबी 11 शरद. चला सामना चालू करायचा. उमेश दादा, उमेश सर आणि इकडे आहेत ते पाटील दादा, पाटील सर. मॅन फ्रॉम मानखुर्द. दोन्ही जे पंच आहेत ते मानखुर्दचे आहेत. आपल्या मंडळाविषयी सहकार्य करण्यास दिसते ते. चला फायनलची जी टीम आहे ओपन संघाची, मला वाटतं त्यांनी आपल्या इथे संपर्क साधायचा आहे. लगेच सामना चालू केला, थांबणार नाही आहेत, नाहीतर जो मंडळ डिसिजन देईल तुम्हाला मान्य करावं लागेल. चला पहिला चेंडू येतोय तो वारंगसाठी आणि शॉर्ट ऑफ चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू आपला आक्रमक पवित्रा दाखवताना वारंग पहिला चेंडू ते षटकार मारलाय. नक्कीच आपल्याला मोठमोठे रील पाहायला मिळतील आज वारंगचे, कारण चांगले लांब षटकार मारले, चांगली चांगली बॅटिंग केली, आपल्या संघाला एक हाती सामना जिंकून दिला असा वारंग लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेऊन शरद याला पहिल्या चेंडू षटकार मारलाय. वारंग पुन्हा एकदा तयार. शरद एक आपली छोटंसं रनअप घेऊन आणि पुन्हा एकदा हा, मला वाटतं हाही षटकार येऊ शकतो का, आणि हा षटकार थोडस गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कॅच होऊ शकली असती. आणि 2 चेंडू होती, 2 षटकार मारले. छोटू जरा यायचंय बाहेर, बाहेर यायचंय, दुखापत होऊ शकते. नंतर आपल्याला ग्राउंड येईल पूर्ण, आपण तुला खेळायला देऊ आपण नंतर. इथे यायचंय, आपलं भविष्य दिसते क्रिकेटचं छोट्या खेळाडूंच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर वारंग आपला आक्रमक पवित्र दाखवताना येते. काय पाहिजे, बॉल पाहिजेत का? चला बॉल द्या, मंडळाकडून बॉल द्यायचा लगेचच. चला चला बॉल भेटला, चला चालू करा मॅच. वेळ आपल्याकडे कमी आहे, चला मॅच चालू करा लगेचच. वारंग जबरदस्त बॅटिंग करतो. वारंग प्रथमेश वारंग, मॅन फ्रॉम मसुरे, एक जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडू 2 षटकार मारले, शॉर्ट ऑफ लेनचे गोलंदाजी केली होती. मला वाटतं शरद याने, आणि शरदला थोडस समजावं लागेल की हा डावकुरा फलंदाज आहे आणि शॉर्ट चेंडू टाकला तर नक्कीच आपल्याला मोठा फटका बसेल. नक्कीच पुन्हा एकदा फुलटा चेंडू टाकला होता आणि 1 धाव घेतली. मला वाटतं 2 धावा होऊ शकतात आणि 2 धाव नक्कीच घेईल वारंग सारखा खेळाडू. थोडंसं कॅल्क्युलेशन इथे फलंदाजी करताना दिसतो तो वारंग. एक चांगलं फलंदाजी करतो आणि मला वाटतं थोडस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 13, धावसंख्या झाले 14. 3 चेंडू होती, 2 मोठे फटके आणि 2 धावा, अशा 14 धावा झाल्या. 2 षटकार मारल्यानंतर दुसरी 2 धावा घेतल्यात. बघा मोठेच फटके मारले पाहिजे असं काय नाही, थोडंसं धावफलक हलकं ठेवलं पाहिजे आणि ते ठेवलंय. पुन्हा एकदा फुलटॉ, मला वाटतं बॅटचा चेंडू होता, नक्की षटकार घोटू शकला असता. थोडंसं नाराज दिसतंय, थोडंसं बॉल थोडासा पुढे पडला, स्किट झाला आणि वारंगला काय चेंडू समजला नाही, निर्धाव झाला. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तू खेळतोय, तुझ्याकडे बॅट आहे, तुला माहिती आहे तिथे काय होते. चांगला खेळाडू आहे, चांगले बॅटिंग होते आणि नक्कीच मोठा खेळाडू आहे वारंग. आपल्या मसुरे संघाकडून ते खेळताना दिसतो. 4 चेंडूमध्ये 14 धावा झाल्यात, 1 चेंडू निर्धाव आलाय आणि पुन्हा एकदा टाकला चेंडू. बघूया काही जाऊन एकदा, मला वाटतं 1च धाव निघू शकते. आणि आता आक्रमक फलंदाज आलाय तो आकाश, स्ट्राईक वरती आलाय. मगाशी 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आकाश. चांगली बॅटिंग करतोय, फक्त षटकाराची बोली करतो, बाकी त्याला काही समजत नाही. 1 धाव घेण्यामध्ये तो इंटरेस्टेड नाहीये असा हा आकाश. पुन्हा एकदा आकाश, शरद मारा करतोय, शरद आकाशसाठी आणि मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू धावा झाल्यात, 5 चेंडू मध्ये 15 धावा झाल्यात. आतापर्यंत 2 षटकार आलेत, 2 चेंडू, 1 चेंडू निर्धाव आलाय, 1 सिंगल आणि 2 धावा, अशा 15 धावा निघाल्यात. आणि शरद याचा पुढचा चेंडू आणि आकाशने मारलेला चेंडू, परंतु डिक्लेअर बॉक्स मध्ये 1च धाव. थोडस जास्त घुसल्यामुळे, थोडस बाहेर आल्यामुळे हा चेंडू अंगावरती आला. बॉडी लाईनला बॉल टाकल्यामुळे फक्त 1च धाव, धावसंख्या झाली ती 16. जीटीसीच्या माध्यमातून आपल्याला इथे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते आणि जीटीसी
हा एक आपल्या रेल्वे ग्राउंड मध्ये एक जोडलेला घेरला असा हा घटक आहे. म्हणजे आपल्याला हे जे चॅनल आहे आपल्याला नेहमी इथे पाहायला मिळतं. GTC एक चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातं. कोणाला जर संपर्क साधा असेल तर त्यांच्या सर्वा किंवा त्यांचे जे मेन असतील त्यांना नक्की तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. नक्की तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण करा त्यांच्याकडून घेऊ शकता. असा GTCचे सर्व सहकारी ते आपल्याला विशेष सहकार्य करताना 2 दिवस कुठलेही हा 12 महिने तयार असतात ते. फक्त तुम्ही नाईटला पण बोलवा, डेला बोलवा, कधीही तयार. असा GTCचा पूर्ण टीमवर्क आहे आणि नक्कीच सर्व त्यांचे टीमवर्कला आम्ही इथे सलाम करतो. पुन्हा एकदा बॉलर चला दत्ता. चला सामना चालू करायचा. थोडंसं काळोख होते, पाऊस येण्याची शक्यता आहे आणि काळोख झाला तर आपल्याला मोठा एक बक्षीस समारंभ बाकी आहे. फायनलचा संघ बाकी आहे, फायनल बाकी आहे. तर थोडंसं आपल्याला काळोखामध्ये खेळावं लागेल आणि जे बक्षीस समारंभ आहे तो ट्रॉफी आपल्याला काळोखामध्ये घ्यायला लागेल. फोटो पण आपले चांगले येणार नाहीत आणि पंडितांना माहिती आहे की काळोख झाल्यानंतर इथे काय प्रकार होतो, मच्छर चावतात. म्हणजे थोडंसं नैसर्गिक काही अडचणी आहेत तिथे आपल्या. पुन्हा एकदा बेटर एक्सपेक्ट चषक 2025 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा शेवटचा दिवस. दुसरे षटक घेऊन येतो तो दत्ता. चला सामना चालू करायचा. पंच लगेचच वेळ वाया घालवायचा नाहीये आणि आता आक्रमक फलंदाज आहे डावकुरा फलंदाज वारंग. फुलटा चेंडू होता आणि मला वाटतं मोठा फटका मारू शकले असते परंतु जेल बाद झाले. थोडस नाराज दिसतंय आपल्या खेळीवरती आणि बाद झालेत ते वारंग. फुलटा चेंडू होता, षटकार नक्कीच लागू शकला असता. थोडस नाराज दिसत आहेत थोडस आपल्या खेळी परंतु थोडस चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 षटका चेंडू होते, 2 आक्रमक फलंदाज केले होते आणि मला वाटतं आता येतो जतीन. जतीन बघा मगाशी जतीने जी कॅच पकडली तिथे मॅच विन झाले. कारण तो षटकार गेला असता तर नक्कीच मोठा फटका आपल्या संघाला भेटला असता आणि थोडंसं सेमीफायनलमध्ये खेळण्याची थोडीशी त्यांची आशा थोडीशी कमी झाली असती. परंतु जतीन याने चांगला झेल पकडला मगाशी आणि ओव्हर पण चांगली टाकली शेवटची. 24 धावा पाहिजे होत्या 6 चेंडूमध्ये आणि काय फिरकी गोंधळ केली. थोडंसं स्लोवरचे चेंडू टाकले, लेंथ थोडीशी लेंथ बदलली, स्लोवर चेंडू हाताळले, शॉर्ट चेंडू टाकले. म्हणजे खूप चांगले व्हेरिएशन दाखवलं आपल्या बॉलिंगमध्ये. असा हा छुपे रुस्तम म्हणावा लागेल ऑलराऊंडर खेळाडू मसुरे संघाकडून जतीन. बघा पंचांनी विनंती करतो की त्यांना वॉर्निंग द्यायची आहे की हा थोडा फटाफट करायचा. आपल्याला माहिती आहे थोडंसं अडथळा येतोय, आपल्याला थोडंसं दुखापत होते परंतु थोडंसं चेंजेस लगेच करता. आपल्याला वेळ कमी आहे, तुम्हाला फायनल काळोखामध्ये खेळायला लागेल. समजू शकतो आम्ही थोडंसं दुखापत झाली आहे परंतु वेळ नाही वाया घालवायचा आहे. वेळ इम्पॉर्टंट आहे आपल्याला. चला दत्ता यांचा पहिला चेंडू वारंग मला वाटतं जतीन मारा करतोय तो वारंग मला वाटतं दत्ता आणि 1 धाव निघाले. 1 धावसंख्या वाढते. 1 धावांनी धावसंख्या झाली ती 16. पहिल्या षटकामध्ये 15 धावा निघाल्या होत्या आणि धावसंख्या झाली ती 17. धावसंख्या झाली 17. पहिल्या चेंडूवरती 1च धाव निघाली. सॉरी 2 धाव झाल्यात. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय तो मोठा फलंदाज वारंग आणि आता दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल ती दत्ताकडून. चांगलं झगडून ठेवलंय बॅट्समनला आणि आता आलाय तो आक्रमक फलंदाज आणि वाईडचा इशारा. पंचांचा एक अवांतर धाव, पंचांचा हात दोन्ही हात समांतर करून आक्रमक असं फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवलं आहे ते दत्ता याने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. मला वाटतं 30 धावांचं टार्गेट इथे मोठं होऊ शकतं परंतु अजून थोडंसं धावसंख्या वाढवावी लागेल. शेवटचे 4 चेंडू बाकी असताना बघूया आता आक्रमक फलंदाज आकाश काय करतोय आपल्या संघासाठी. फुलका चेंडू होता आणि मोठा समाचार घेतला. खनखनी षटकार मारलाय तो लांब लचक षटकार. मला वाटतं संघाचं कॅडबरी हे नाव आहे तर नक्कीच कॅडबरी वाला जबरदस्त असा षटकार मारलाय तो. षटकारांचा बादशाह म्हणावा लागेल या आकाशला कारण आतापर्यंत फक्त षटकारच मारतोय, बाकी त्याला काही जमत नाही. मला वाटतं 1 धाव ह्या त्याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये दिसत नाहीये, त्यांच्या कुठे कॅल्क्युलेशनमध्ये 1-2 धावांचा कुठे दिसत नाहीये. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 24 आणि आकाश हे आक्रमक फलंदाज आपला दाखवून दिलंय की रबर बॉल क्रिकेटमध्ये आक्रमकता कशी असावी. पुन्हा एकदा शॉट टाकला चेंडू होता आणि मला वाटतं पंचांचा इशारा खाली. पंचांना थोडंसं निर्णय अंतिम राहील. पंच आपले तीक्ष्ण आहे आणि स्वतः खेळाडू आहेत ते. पाटील सारखा खेळाडू आहे. पाटील एक पंच आहेत, त्यांना पण अनुभव चांगला आहे
वन बाउन्स नाही आहे असं मला वाटते, पंचांचा इशारा. आणि धावसंख्या बघा, अंपायरवरती प्रेशर टाकायचं नाहीये, कारण आपण सर्व खेळाडू आहोत. कुठेतरी मागे पुढे होत असेल तर थोडं समजून घ्यायचंय आणि निर्णय हे आपल्याला योग्य दिले जातील आपल्या मंडळाकडून. आणि पुन्हा एकदा काही शॉट खेळले बघा, या शॉटसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. काय चेंडू मारला, मला वाटतं सचिन तेंडुलकर सारखा कव्हर मारला, कव्हर वरून जो षटकार मारलाय खूप जबरदस्त, लॉंग ऑफ लॉंगन वरून मारला हा षटकार, लॉंग ऑफ वरून मारला षटकार आहे. आणि खरोखर चांगली फलंदाजी करतो आकाश. आकाशसाठी तर जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. फक्त षटकार बाकी काही करत नाहीये, षटकारांशिवाय तो पाऊस पडत नाहीये. बघा आता पाऊस नाहीये पण षटकारांचा पाऊस पडतो इथे. आकाशकडून पाऊस पडत नाही पण षटकारांचा पाऊस पडतोय. वरती आकाशामधून पाऊस पडत नाहीत पण आकाशामधून पाऊस पडतो दिसतं. मला वाटतं धावसंख्या झाले निघतोय, धावसंख्या झाली 30. आणि आकाशने पुन्हा एकदा लांब लचक षटकार मारलेला आहे. आणि मला वाटतं रेल्वे ग्राउंडवरती या खेळाडूचं नाव बुक झालं असेल कदाचित. जेवढे ओपन संघ असतील त्याच्या संघाकडे या खेळाडूचं नाव नोंद होईल असं मला वाटते. तर आकाशने दाखवून दिलंय की आक्रमक फलंदाजी कशी करावी आणि मोठा धावसंख्या उभी केली. आणि मला वाटतं 36 धावा झाल्या आतापर्यंत आणि 37 धावांचं आव्हान दिलंय ते अभि 11 संघाला. आकाशची जर खेळ आवडले असेल, त्याची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या खणखणीत. मला वाटतं आतापर्यंत त्याने किती मारले, 3 षटकार मारले. कसं काय चला आता लवकर फिल्डिंग लावून घ्या पटापट, काळोख होते. 36 धावा झाल्या, 37 धावांची गरज. पुष्कर पुष्कर शिवांश संघाने रेडी राहायचंय. आता लगेचच फायनलचा सामना होईल आणि ओपनचा गटमधून फायनलला आलेला पुष्कर शिवांश 11 संघ. आणि मला वाटतं इथे किरण रेळे दादा इथे उपस्थित आहेत, त्यांचा संघ आहे, त्यांनी आपला संघ इथे उपस्थित करायचा लगेचच. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. मसुरी संघ फिल्डिंग लावून घ्या, मसुरी संघ फिल्डिंग लावून घ्या. आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बेटर इस्पेक्ट याच्या माध्यमातून. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून इथे आभार मानतो, कारण अशी मोठी टुर्नामेंट इथे आयोजित केली आणि योग्य पद्धतीने कुठेही वादविवाद न होता ही टुर्नामेंट पार पाडण्याचा प्रयत्न करतायत असे सर्व एस्पेक्ट संघाचे सर्व या मंडळाचे सर्व खेळाडू आणि सर्व सहकारी. तसेच मला वाटतं उत्तम विचारे दादा यांचे मी विशेष कौतुक करतो की त्याने इथे मोठी टुर्नामेंट आयोजित केली. त्याचप्रमाणे या मैदानाचे जे आपल्याला सहकार करतात विशेष किरणदादा कीर, कृष्णदादा कीर यांचेही आम्ही इथे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे राजा जाधव, त्याचप्रमाणे इथे आमचे पंडित दादा, बाळा बोराडे दादा आणि सर्व या नवापाड्याचे सर्व खेळाडू, या रेल्वे ग्राउंडमध्ये सर्व खेळणारे खेळाडू आपले बघा स्वतःचं क्रिकेट बाजूला ठेवून आपल्यासारख्या सर्व खेळाडूंना, छोट्या छोट्या आपल्या गावातून आलेल्या सर्व राजापूर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या सर्व खेळाडूंना हे मैदान आपल्याला खुलं करून देतात. कारण इथे पाहायला गेलं तर मग नक्कीच आपल्याला रविवार असलं तर इथे पूर्ण हे ग्राउंड भरलेलं असतं आणि एवढं मोठं मन उदार करून आपल्याला इथे मैदान खाली करून देतात आपल्या सर्व खेळाडूंसाठी. तर मनापासून मी सर्व नवापाडू खेळाडू सर्व संघांचं आणि खेळाडूचं मी मनापासून इथे आभार मानतो. आणि पुन्हा सामना चालू करायचा, काळोख होते. मला विनंती आहे निलेश सामना चालू करायला लगेचच. पंच उमेश दादा आपली बघा सलग मला वाटतं 5वा सामना असेल निलेश दादा यांचा, सॉरी उमेश दादा यांचा. पंचांची भूमिका पार पडते, कुठेही थांबले नाहीत, कुठेही काही त्यांनी आपली दाखवलं नाही की मला कंटाळा आलाय किंवा कोणतरी नवीन या. अशी बघा अशी सर्व सहकार्य असले ना तर टुर्नामेंट भरवायला खूप मजा येते आणि टुर्नामेंट पण चांगली यशस्वी होते. पहिला एकदा निलेश पाहूया. गुरुला पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर निलेशला खरोखर मानलं पाहिजे, कारण निलेशने आतापर्यंत जी गोलंदाजी केली विश्लेषण पाहायला गेलं तर चांगले षटक टाकले, प्रत्येक षटक हाताळले त्याने. आणि आतापर्यंत निर्धाव चेंडू पाहायला गेलं तर निलेशने चांगले चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत आता या काही अगोदरच्या षटकामध्ये आणि चांगली सुरुवात केली तो निलेश. कारण मगाशी अक्षयचा चेंडू बाद केला होता, त्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, थोडंसं लेटमध्ये बदल केला, थोडासा स्लोवर चेंडू टाकला पण बॉल फुलटॉस टाकला होता आणि मला वाटतं तयार होता सिक्सर माझ्या नादामध्ये गुरु.
एक धाव घेतल्या, या एक धावने धावसंख्या संघाचं खातं खोलते. अजूनपर्यंत मला वाटतं 37 धावांचं आव्हान आहे. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज, म्हणजे 6 षटकार मारायचे 10 चेंडू मध्ये, कंपल्सरी 6 षटकार मारायचे आहेत. चला दोन्ही जो कॅप्टन आहे आता यांच्यावर आता बोललो ना मॅच मध्ये लक्ष नाही. पुन्हा एकदा चोरटी धाव आणि मला वाटतं एक एक धावाने इथे थोडंसं मोठं आक्रमक फलंदाजी करावं लागेल. गुरु आणि दिनेश याला एक एक धावाने मोठा एवढी धावसंख्या उभारली आहे ती पार पाडता येणार नाहीये. निलेश खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. निलेश मला वाटतं आणि हा लांब लचक मारलेला मला वाटतं षटकार होऊ शकतो का, आणि मला वाटतं झेल सोडलेला आहे. बघा थोडंसं आळस दाखवला, किती लूज दाखवला खेळाडू, फिल्डिंग केली लूज, आणि मला वाटतं ती अपेक्षा नव्हती. मला वाटतं षटकार जातो असं वाटत होतं, परंतु एकच धाव. आणि ही कॅच बनली असती तर नक्कीच निलेशला पण गोलंदाजी करायला आवडली असते, कारण निलेशने चांगलं षटक हाताळलं होतं आतापर्यंत. 3 चेंडू टाकले होते, 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. 4 चेंडूमध्ये आता 3 धावा दिल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुष्कर शिवांश कुठे संघाचं संघनायक असेल त्यांनी लगेच यायचे. पुष्कर शिवांश आणि हा कणकणी षटकार मला वाटतं दिनेशच्या बॅटमधून निघाला. कणकणी षटकार, पहिला षटकार. अजून 9 षटकार मारायचे आहेत, सॉरी 5 षटकार मारायचे आहेत. पुन्हा एकदा निलेश तयार, चांगला कमबॅक करताना दिसतोय तो इथे. दिवेश षटकार मारल्यानंतर एकच धाव दिली आहे. निलेश सारखा गोलंदाज जर आपल्या संघामध्ये असेल तर नक्कीच कमबॅक करून दिला, आणि आपल्या संघाला, मसुरी संघाला त्याने आपल्या चांगलं षटक हाताळलं. फक्त मला वाटतं आतापर्यंत 10 धावा दिल्यात, आणि आता जिंकण्यासाठी 27 धावांची गरज, म्हणजे 5 षटकार मारायचे 6 चेंडूमध्ये. 5 षटकार मारायचे किंवा 5 षटकारच मारायचे आहेत. कॅल्क्युलेशन असंच आहे की 5 षटकारच मारायचे आहेत. आणि आता मला वाटतं गोलंदाज येतील ते जतीन, आणि याच्यामध्ये ती व्हेरिएशन आहे, आणि नक्कीच मला वाटतं संघासाठी तो आपल्या विजयी समीपकडे घेऊन जाईल असं वाटते जतीन. आणि चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये, मसुरे संघामध्ये, आणि अष्टपैलू संघ असलेला हा खेळाडू आहे. जतीन, चला सामना चालू करा लगेचच. पंच उमेश दादा यांना विनंती आहे, ओपनचा जो संघ आहे, त्याचं नाव काय, ओपन संघ कोण आहे आपला, पुष्कर शिवांश यांनी लगेच आपल्या संघनायकाला पाठवायचं आहे. कर्णधार कॅप्टन इथे यायचं लगेच. पहिला चेंडू घेऊन येतो तो जतीन, पाहूया. 27 धावांची गरज असताना, आणि पहिला चेंडू षटकार मारलाय तो. पहिला चेंडू षटकार मारलाय दिनेशाने, 2 षटकार मारलेत, आणि आता मात्र 21 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. सामना अजून थोडा लांब आहे, परंतु अशक्य असं काही नाही. रबर बॉल क्रिकेटमध्ये 6 बॉल ते 6 षटकार जाऊ शकतात, 5 चेंडू ते 5 षटकार येऊ शकतात, परंतु जतीन तेवढाच एक अनुभवी खेळाडू आहे, आणि आक्रमक फलंदाज दिसतोय तो दिनेश. चांगली फलंदाजी करतोय तो दिनेश. एक चेंडू जर निर्धाव निघाला तर थोडासा सामना कुठेतरी अडचण येऊ शकते अभि 11 संघाला, परंतु जोपर्यंत दिनेश आहे तोपर्यंत सामना कोणाकडे जाईल याची सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा तयार जतीन, आणि पुन्हा एकदा षटकार मारला आहे. जबरदस्त फलंदाजी करतोय तो दिनेश, आणि आता मात्र थोडस सामन्यामध्ये थोडंसं पारडं झुकताना दिसतंय ते अभि 11 संघाकडे. 2 षटकार मारले, अजून 3 षटकारांची गरज आहे. चेंडू राहिले 4 बाकी. 4 चेंडू मध्ये अजून धाव संख्येला 22, म्हणजे 17 धावांची गरज आहे. नाही 17 नाही, 22 8 आणि 5 ना, 15 धावांची गरज आहे. किरण राळे दादा कुठे असतील त्यांनी इथे यायचंय. किरण दादा राळे, 17 धावांची गरज आहे. 15 धावांची गरज, सॉरी.
तीन चेंडू आणि 15 धावांची गरज आणि पुन्हा एकदा जबरदस्त टाकला चेंडू. मला वाटतं की धाव निघते बघे. एक धाव तर निघाली आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु 2 धावा दिल्यात. काही गरज नव्हती एवढं थ्रो मारायची, परंतु मोठी चुकी करतायत. थोडस बॉल जर घेऊन गेले असते स्वतः धावत, आणि ती अपेक्षा होती वारंग यांच्याकडून. थोडासा अनुभवी खेळाडू आहेत, एवढी मोठी चुकी कशी करू शकतात वारंग सारखे खेळाडू, कारण एक एक धाव महत्वाची आहे. आता मात्र 13 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावांची गरज. बघा सामना कुठे होता, 5-6 चेंडू 27 धावांची गरज असताना आता मात्र 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. आणि आता पाऊस पडतो आहे, पाहूया किती धावा निघतात त्या. चला सामना चालू करा, वेळ वाया घालायचा आहे. धावसंख्या झाली ती, आणि पुन्हा एकदा षटकार. बघा मॅच कुठे होती आणि कुठे घेऊन आलाय तो अजय. फक्त एक चेंडूचा गेम, मला एक जो बॉल आहे, एक चेंडूवरती सगळा गेम अवलंबून आहे. आणि जर आता 7 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये. बघा सामना कुठे होता, 27 धावा पाहिजे होता. आणि मला वाटतं जतीन सारखा खेळाडू असताना सुद्धा बघा सामना जबरदस्त रंगला. सामना आवडला असेल तर नक्कीच सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आता फक्त 2 चेंडू मध्ये 7 धावा. आणि अजयला खरोखरच मानावं लागेल, आणि खरोखर एक संयमी खेळ दाखवलाय अजयाने. आणि फुलका चेंडू, आणि हा षटकार जातो का ते पाहूया. आणि हा षटकार. बघा जतीनने स्वतः मॅच देऊन टाकले. मला वाटतं काय त्याला कुठे दुर्बुद्धी सुचली कदाचित, मला वाटतं समजत नाहीये. आणि फुलटॉस चेंडू टाकला. हा फुलटॉस चेंडू हाताळला म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आपल्या संघासाठी त्यांनी फुलटॉस चेंडू हाताळला, एवढा अनुभवी खेळाडू. आणि अभि इलेव्हनचं नशीब पहा. आणि अजयला जर अजयने आतापर्यंत 4 षटकार, सॉरी दिनेशने आतापर्यंत 4 षटकार मारलेत आणि 1 धाव पाहिजे. बघा सामना 27 धावा पाहिजे होत्या. आणि मला वाटतं हा सामना असं वाटत होतं की मसुरी संघ हा एकतर्फी जिंकू शकेल असं वाटत असताना आता मात्र 1 धाव पाहिजे. आणि मला वाटतं 1 धाव दिनेश निघते का. चला सामना पाहूया. 1 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 1 धाव मध्ये कोण जिंकतोय, मसूर की अभि इलेव्हन. आणि हा 1 धाव घेतलेली आणि 27 धावा शेवटच्या षटकामध्ये वसूल केल्या ते अजय याने. आणि खरोखरच जतीन थोडासा नाराज, संघ नाराज, पूर्ण मसुरे गाव नाराज, आणि सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा पूर्ण नाराज दिसेल, कारण 27 धावा षटकामध्ये होऊ शकतात का, तर नक्कीच होऊ शकतात. आणि जतीन सदम्यामध्ये दिसतोय, जतीन नाराज दिसतोय. बघा पराभूत झाल्यानंतर कशी बेयष्टी असते, आणि त्यासाठी यायचं लगेचच अभि इलेव्हन. किरण राळे